या संदर्भामध्ये प्रतिक्रिया देण्यासाठी अतुल भातखळकर आमच्याशी जोडले गेलेले आहेत। अतुलजी, हे प्रकार आपण ऐकला असणार, काय या संदर्भातली आपली प्रतिक्रिया? उद्धव ठाकरेंचा खरा चेहरा पुन्हा एकदा या निमित्ताने समोर आलेला आहे। मी पूर्वीच त्यांना टिपू सेना म्हटलेलं होतं, कारण यांच्या शिवसेनेने टिपू टिपूची जयंती साजरी करण्याचा घाट घातला होता। हिंदुहृदय सम्राटांच्या नावाच्या मागे यांनी जनाब लावलं जी। यांनी मुंबईमध्ये अजान स्पर्धा आयोजित केल्या होत्या, उर्दूमध्ये कॅलेंडर काढली, आणि त्यामुळे उद्धव ठाकरे मोदी द्वेषापायी आणि देवेंद्र फडणवीसांच्या द्वेषापायी कुठल्याही स्तराला जाऊ शकतात हे त्यांनी त्यांच्या बोलण्यातून आणि या व्यवहारातून दाखवून दिलेलं आहे। आणि त्यामुळे आमचं हिंदुत्व फक्त देवळात घंटा बनवणारं नाही, हे जे म्हणणं आहे हे म्हणणं त्यांचं केवळ तोंडी लावण्यापुरतं आहे। यांची पूर्ती आता MIM आणि मुस्लिम लीगच्या दिशेने वाटचाल चालू झाली आहे, हेच आजच्या या घोषणांनी सिद्ध होत आहे। अतुलजी, मात्र सार्वजनिक पटलावर किंवा निवडणूक प्रचारामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे भाषण करत असतात त्यावेळेला ते सातत्यानं हिंदुत्वाचा पुढाकार करताना दिसतात, मात्र अशा प्रकारच्या घटना सातत्यानं या शिवबाटा गटाच्या निमित्तानं बाहेर येत असतात। तर हे हिंदुत्व जे ते आता फक्त पटलावर सांगण्यापुरतं उरलंय का? आपली काय या संदर्भातली प्रतिक्रिया? सांगण्यापुरतं सुद्धा हिंदुत्व आता त्यांच्याकडे उरलेलं नाहीये जी। मी आजकाल पाहतोय की ते आता तमाम हिंदू बंधू भगिनींना म्हणतच नाहीये, तमाम देशभक्त अशा प्रकारचा शब्दप्रयोग तो वापरतायत। आता हिंदू शब्द गायब झाला त्यांच्याकडनं, आणि त्याच्यामुळे त्यांचं हिंदुत्वावर हे कधीच खरं नव्हतं। फक्त आता मतांच्या लालसेपायी त्यांचा खरा चेहरा पुन्हा एकदा जनतेसमोर आलेला आहे। जी, धन्यवाद अतुलजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल।